हिंगोली लोकसभेच्या जागेसाठी महाविकास आघाडीसह महायुतीमध्ये जे आहे ते इच्छुकांची मोठी गर्दी झालेली आहे आणि त्यातच ठाकरे गटाकडून महाविकास आघाडीकडून जे आहे ते नागेश पाटील आष्टेकर यांचं नाव चर्चेमध्ये आहे। नेमकं काय तथ्यता हे आपण जाणूयात। काय पक्षाने आदेश दिलेले आहेत तुम्हाला? असं नाही आहे की माझंच एक नाव आहे असं नाही आहे। चर्चेमध्ये आमच्या हिंगोली लोकसभेमधून मी इच्छुक आहे, मुद्रा काका इच्छुक आहेत, आमचे भाऊ इच्छुक आहेत, जिल्हा प्रमुख संदेशजी इच्छुक आहेत, बाळासाहेब मगर इच्छुक आहेत, बरेच आमचे सगळे कार्यकर्ते बऱ्यापैकी इच्छुक आहेत। माझं एकट्याचंच नाव असं म्हणून नाही आहे आणि मला पक्षाने फिर म्हणून सांगितलं म्हणून आपण फिरतोय सगळीकडे। एक पक्षाचा एक जबाबदार कार्यकर्ता आहे, त्यामुळे मी सगळीकडे फिरत आहे महायुतीसाठी। नाही काय आमचे कार्यकर्ते आहेत सर्व। आमची ही जागा हक्काची आहे। हिंगोली लोकसभा मतदारसंघ आजपर्यंत उद्धव साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे। बाळासाहेब ठाकरेंच्या मतावर किंवा त्यांच्या विचारावर चालणारा हा मतदारसंघ आहे, त्यामुळं आमची बाजू चांगलीच आहे। प्रत्येक गावामध्ये आमचा कार्यकर्ता आहे, सगळे नेटवर्क आहे, जाळं आहे, चांगलं जाळं आहे। आणि उद्धव साहेबांच्या आजच्या घडीला जे काही विचारात जे भारतासाठी महाराष्ट्रासाठी जे काही हुकुमशाहीच्या विरोधात जर कोणी लढत असेल आजच्या घडीला तर ते फक्त एक उद्धव साहेब आहेत। त्यामुळे आमची या हिंगोली लोकसभा मतदारसंघापुरतं जरी आपण बोलायला पाहायला गेलं तर आमची जागा ही उद्धव बाळासाहेब ठाकरे 100% निवडून येतील, दुमत नाही। ही जागा कोणाची? मग उद्धव बाळासाहेब ठाकरेच मागतायत की मग अजून कोणी मागतात? या जागेवर दावा कोण करते? मागितलं पाहिजे ना, आघाडीमध्ये त्यांनी त्यांचा हक्क आहे, मागितलं पाहिजे। मागतील ना, राष्ट्रवादी मागत आहे, काँग्रेस मागत आहे, मागतील ना, त्याला काय अडचण नाही ना, काय मागायला काय अडचण आहे, मागू द्या। त्यांच्या जर सर्वेमध्ये व्यवस्थित बसत असतील तर ते विचार करतील, ते उद्धव साहेबांचा अधिकार आहे, आपण कसं म्हणू शकतो त्या गोष्टीसाठी। मात्र कुठेतरी आता 10 तारखेनंतर कधीही लोकसभेची घोषणा होऊ शकते, डेटची घोषणा होऊ शकते। मात्र कुठेतरी आजही महाविकास आघाडीमधले राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल आणि तुमची शिवसेना असेल, गटतटाचा सामना आजही पाहायला मिळतोय। नाही हो, नाही असं नाही, काही गटतटाचं नाही। आता तिकीट जोपर्यंत मिळत नाही, जोपर्यंत उमेदवारी मिळत नाही तोपर्यंत रसिकेच होणं, एकाला मागणं हे काही गैर नाहीये, मी असं मानतो। पण आमच्यापैकी बऱ्यापैकी आज जर पाहायला गेलं तर तुम्ही जर बघितलं असेल तर असं कोणी म्हणजे गटतट पडणार नाहीत हे आम्हाला खात्री आहे। तुम्हाला सांगतो, तुम्हाला माहिती असेल उमेदवारीपर्यंत सगळेजण रस्सीखेच करतील, पण एकदा उमेदवारी जाहीर झाली की मी असो का आमच्यापैकी कोणी दुसरं विरोध इच्छुक असो ते सगळेजणच पक्षाचं काम करतील। आज कशा संदर्भात बैठक होती आणि बैठकीमध्ये काय ठरलं? काय नाही, म्हणजे लोकसभेचे समन्वयक आमच्याकडे नवीन नियुक्त झाले पक्षी साहेब म्हणून, त्यांनी एक आढावा बैठक म्हणून घेतली होती, त्यापेक्षा दुसरं काही नाही। मात्र कुठेतरी या आढावा बैठकीमध्ये खडाजंगी झाल्याची चर्चा आहे, काय सांगतात? असं काही नाही, असं काही नाही। मी काय म्हणतो तुम्हाला की एक कोणी असो, मुंबईवरून एखादा साहेबाचा दूत आल्याच्या नंतर त्याच्यापाशी एखादी दोन मागणी करणं, आपलं मत मांडणं, कार्यकर्ता म्हणून मत मांडणं हे साहजिक आहे आणि मांडू शकतात। तर आमची काही भयच नव्हती, ती काही असं काही खडाजंगी तुम्ही म्हणता तसं काही प्रकार नव्हता। उगा आपला सहज त्यांची भावना, त्यांचं मत असं ते त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा विषय होता, त्याच्यापेक्षा दुसरं काही नाही। आमच्या पक्षामध्ये अजिबात कुठेही काही गालबोट नाहीये, कुठेही काही असं कोणी वेगळं पवित्रा घेणार नाहीये। माझं मत आहे की याच्यापेक्षा दुसरे खूप महत्वाचे विषय आता जे आजच्या घडीला या जुलमी सरकारनं आमच्यावर लादलेले आहेत त्या महत्वाच्या प्रश्नावर आपण बोललो पाहिजे। आमचा हे पक्षाचा अंतर्गतला विषय थोडा बहुत इकडं तिकडं 19-20 होतच असते, सगळेच बोटं काय पाची बोटं सारखे नसतात, पण आम्ही जे जबाबदार माणसं आहोत पक्षाचे ते आम्ही एकनिष्ठेनं काम करू आणि या बीजेपी सरकार जे आजच्या घडीला या भारतामध्ये उद्रेक करत आहे, जे की अतिशय या महागाईवर असेल, या शेतकऱ्यावर अन्याय होत असेल किंवा मग महागाई, बेरोजगारी या सगळ्या मुद्द्यावर जे काही आजच्या घडीला आमचे महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये लोक जे त्रस्त आहेत त्यापासून सोडवणूक करण्यासाठी आमचा पक्ष सज्ज आहे। आमच्यामध्ये कुठल्याही प्रकारची भांडण नाही, काही नाही आणि आम्ही ही जागा 100% निवडून आलो। निश्चितच शेवटी नागेश पाटील आष्टेकर ही जागा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची आहे आणि ही जागा जिंकणारच। मात्र आज झालेल्या बैठकीमध्ये जे त्यांची खडाजंगी झाली त्यावर त्यांनी पूर्ण विराम दिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। कॅमेरामन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।